नमस्कार प्रेक्षकांनो, पारू या मालिकेमध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे. मालिकेने 6 महिन्यांचा लीप घेतलेला आहे. कायमची निघून गेलेली पारू आता परत आली आहे, पण जुन्या अंदाजात नाही तर नवीन अंदाजात, पूर्ण बोल्ड लुकमध्ये. आणि तिने नावसुद्धा स्वतःचं चेंज केलेलं आहे. नवीन पारूला पाहताच अहिल्याचे दात घशात गेलेले आहेत. तिची सगळी बोटं घशात गेलेली आहेत, तोंडात गेलेली आहेत. आणि पारूचा हा नवीन अवतार बघून ती पूर्णपणे चाट्ट पडलेली आहे. तेव्हा आता हा सगळा काय प्रकार आहे, सगळं सुरुवातीपासून पाहूया. व्हिडिओ छोटासा आहे, शेवटपर्यंत पहा. पारू आता प्रॉपर्टीचे पेपर घेऊन तिकडून निघून गेलेली असते आदित्यला सोडून. पण अहिल्या मात्र त्याच्यासमोर मोठा खुलासा करते की पारूने हे सगळं माझ्या सांगण्यावरून केलं. तिने मला वचन दिलं होतं येत्या 10 दिवसात मी तुम्हाला तुमचा मुलगा परत करेन म्हणून, आणि हे सगळं फक्त तिने नाटक केलं. तू तिच्यावरती चिडावास आणि माझ्याकडे परत यावास म्हणून. आणि हे सगळं ऐकल्यानंतर आदित्यला खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्याला स्वतःचीच लाज वाटू लागते. तो 1 मिनिटंसुद्धा तिथे थांबत नाही. तो पारूचा पाठलाग करत पारू पारू असं जोरजोरात ओरडत तिच्या मागे धावू लागतो. त्याला असं वाटत असतं पारू जाऊन जाऊन तरी कुठे जाणार आहे, ती घरीच आली असणार आहे. त्यामुळे तो आता पटकन घरात येतो. पारूला सगळीकडे शोधतो. तो सगळीकडे जोरजोरात पारूला हाक मारू लागतो, पारू पारू कुठे आहेस तू. पण पारू ओ देत नाही. आदित्यला खूप टेन्शन आलेलं असतं. तो विचार करतो, बापरे, पारूने स्वतःच्या जीवाचं काय बरं वाईट तर करून घेतलं नसेल ना. यापूर्वीसुद्धा तिने स्वतःला संपवून घेण्याचा बऱ्याचदा प्रयत्न केला आहे. शेवटी ती मारुती काकांची मुलगी आहे. तिने असं काही केलं असेल तर त्याला धडकीच भरलेली असते. तो आता आजींना विचारतो, आजी तुम्ही पारूला कुठे बघितलंय का, माझ्या बायकोला कुठे बघितलंय का. तेव्हा आजी बोलते, अरे आदित्य इथंच कुठेतरी असेल, शोध की. आणि तसं बी ती कुठं जाणार आहे. पण मला मगासपासून काहीतरी जळण्याचा वास येतोय, जरा बघतोस का. जमिनीवरती काहीतरी जळलेलं पडलंय, बघ जरा बरं काय जळलंय ते. जेव्हा तो खाली पाहतो तर काय कसले तरी पेपर जळलेले असतात. तेव्हा तो पेपर सुचलून पाहतो तर पारूने प्रॉपर्टीचे पेपर जाळलेले असतात. ते पाहून आदित्यला फार रडायला येत असतं. तो त्या पेपर्सकडे बघत असतो आणि म्हणत असतो, पारू मला माहिती होतं तुला प्रॉपर्टीचा मोह कधीच नव्हता. तू हे प्रॉपर्टीसाठी केलंच नाही आहेस, मला माहिती होतं. माझं मन कुठेतरी सांगत होतं, खरंच पारू तू ग्रेट आहेस. एका आईला एक मुलगा मिळावा म्हणून तू इतका मोठा त्याग केलास. पण पारू मी तुला शोधून काढेन, मी तुला कुठेच जाऊ देणार नाही. इकडे आपण पाहतो तर काय श्रीकांत आता अहिल्यावरती खूप भडकलेला असतो. आयुष्यात पहिल्यांदाच मला तुझा इतका राग येतोय, तू खूप चुकीचं वागलीस खरंच. अगं त्या बिचाऱ्या पोरीने पारूने इतका मोठा त्याग केला आणि त्याची तुला काहीच कदर नाही आहे. तेव्हा अहिल्या बोलते, नाही आहे, कारण आदित्य माझा मुलगा आहे. तिचा नवरा होण्याअगोदर तो माझा मुलगा आहे आणि भिकेत दिलेला आदित्य नको आहे मला. आणि ती जे प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन गेली आहे ना, त्याची तू अजिबात काळजी करू नकोस, कारण मला माहिती आहे ती त्याचं काही करणार नाही आहे. श्रीकांतला काहीच कळत नसतं. तो बोलतो, अहिल्या खरंच तू काय वागतेस, कसं वागतेस ना, मला काहीच कळत नाही आहे. तुझं वागणं पूर्णपणे विचित्र झालं आहे. तेव्हा अहिल्या बोलते, कसं आहे ना, त्यांनी आज जे काही केलं ना ते मला नाही आवडलेलं. मी आज जे काही केलं त्यामुळे यापुढे ती अशी चूक कधीच करणार नाहीत. कायम एकत्र राहतील आणि त्यांना त्यांची चूक लक्षात यावी म्हणून मी हा निर्णय घेतला. त्यामुळे श्रीकांत पूर्णपणे ब्लँक झालेला असतो की नक्की अहिल्याला पारू सून म्हणून हवी आहे का नको आहे. इकडे आपण पाहतो तर काय पारूने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. ते विचार करते, खूप झालं, आता मी आदित्य सरांच्या लाईफमधून कायमची निघून जाईल. मला आदित्य सरांमध्ये आणि देवी आईंमध्ये यायचं नाही आहे असं म्हणतच ती बॅग घेते आणि बस पकडते. कुठे जायचं काय करायचं तिला काहीच माहीत नसतं. ती आता एक नवीन आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेते. आदित्य खोळ्यासारखा पारूला शोधत असतो. तो सगळीकडे बसस्टँडकडे सब्जी मंडईमध्ये सगळीकडे पारूचा पाठलाग करत असतो. पारू कुठेच सापडत नसते. तो फायनली एका टूर अँड ट्रॅव्हलच्या गाडीजवळ आलेला असतो. पण त्याला काय माहिती तिथेच पारू असते आणि ती बरोबर त्याच गाडीमध्ये चढत असते. ती आता त्या गाडीमध्ये चढते आणि गाडी तिकडून निघून जाते. आदित्य शोधतो पारूला, पण पारू काय त्याला सापडत नाही. तो हरून थकून आता पुन्हा अहिल्याच्या घरी येतो. घरी आल्यानंतर सुद्धा त्याचं कशातच लक्ष लागत नसतो. आदित्य ढसाढसा रडायला सुरुवात करतो. कोणाला काही समजत नसतं की आदित्य का रडतोय. श्रीकांत बोलतो, आदित्य काय झालं, तू का रडतोयस आणि पारू कुठे आहे, पारूला सोडून तू का आलास. तेव्हा आदित्य रडतच बोलतो, पारू मला सोडून कायमची निघून गेली आहे. मी तिच्याशिवाय नाही जगू शकत बाबा, मला माझी पारू हवी आहे. दिशा दामिनी तिथेच असतात. दिशाला खूप आनंद झालेला असतो. ती मनातल्या मनात म्हणत असते, चला ब्यात गेली. या पारूने स्वतःहूनच माझं काम खूप हलकं केलं आहे. दिशा दामिनी या दोघींना खूप आनंद झालेला असतो.
प्रिया तेवढंच बोलते, आदित्य दादा तुम्ही अजिबात काळजी करू नका, पारू इथेच कुठेतरी असेल. प्रीतम तुम्ही दोघे जा आणि पारूला शोधून घरी घेऊन या, सगळं ठीक होईल. आपण पारूला काहीच होऊ द्यायचं नाही. प्रीतम बोलतो, दादा मी तुझ्यासोबत आहे, पारूला काहीच होणार नाही. आणि अशा प्रकारे प्रीतम, पारू, आदित्य तिघे आता पुन्हा पारूला शोधू लागतात इकडे तिकडे कारमधून. पण पारू त्यांना कुठे सापडत नाही. अख्खे मुंबईचे रस्ते ते पिंजून काढतात, पण पारू त्या दोघांना कुठेही सापडत नाही. ती अख्खी मुंबई पालती पाडतात, पण पारूचा कुठेच ठाव ठिकाणा नसतो. त्यामुळे आता दोघेही भाऊ निराश होऊन पुन्हा घरी परत येतात. कोणाला काही समजत नसतं की पारू कुठे गेली आहे. आणि आता मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये अहिल्या हात घालते. ती बोलते, तुम्ही अजिबात काळजी करू नका, पारूला शोधण्याची जबाबदारी आता माझी, असं म्हणत असती कमिशनर साहेबांना फोन करते आणि बोलते, कमिशनर साहेब मी अहिल्यादेवी किर्लोस्कर बोलतीये. आमच्या मारुतीची मुलगी पारू सेमसे ही गायब झाली आहे. ही मला शोधून हवी आहे. येत्या 24 तासात ती मला माझ्या घरी हजर हवी आहे. तुम्ही नाकाबंदी करा, जामर लावा, काय करायचंय ते करा, पण येत्या 24 तासात मला पारू माझ्या समोर हवी आहे, असं म्हणत असती कमिशनरला ऑर्डर सोडते. मुंबई पोलीस आता कामाला लागते. सर्वत्र मुंबईमध्ये शोधते, पण त्यांना सुद्धा पारूचा ठाव ठिकाणा लागत नाही. आणि अशा प्रकारे अथक प्रयत्नानंतर पारू काही सापडत नाही. तर प्रेक्षकांनो, आता आपल्याला 6 महिन्यानंतरचा ट्विस्ट दाखवलाय. सगळेच आता हळूहळू करून पारूला विसरून गेलेत, पण आदित्य मात्र तिच्याच आठवणीत अजून झुरतोय. तो कंपनीत जातोय, सगळी कामं करतोय, पण त्याच्या डोक्यात मात्र पारूच असते. तो अजून पारूला अजिबात विसरलेला नाहीये. सगळ्यांना असं वाटत असतं की पारू मेलीये, पारू जिवंत नाहीये, पण आदित्याचा मात्र पूर्ण विश्वास असतो की त्याची पारू जिवंत आहे. तो फक्त तिच्या आठवणी झुरत असतो. तर प्रेक्षकांनो, एक फॅशन शो असतो, त्यामध्ये अहिल्या आणि आदित्यला बोलवलं जातं. आदित्य नाही म्हणत असतो. तो म्हणत असतो, आई तुला तर माहीतच आहे, पारू गेल्यापासून माझा कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही आहे, मला नाही जायचं, तू जा. तेव्हा अहिल्या बोलते, हे बघ आदित्य, तू जर त्याच गोष्टीचा विचार करत राहिलास तर तुझं कामात कसं लक्ष लागेल. अरे तुझं आयुष्य पडलंय, तुला नव्याने आयुष्याची सुरुवात करावीच लागेल. आणि अशा प्रकारे आता ती त्याला फोर्स करते आणि तिकडे घेऊन जाते. आणि तेवढंच तिथे खूप सारे रिपोर्टर जमलेले असतात. ते रिपोर्टर्स कोणत्या तरी सोनल मॅडमबद्दल बोलत असतात. सगळ्यांना वाटत असतं ही सोनल नक्की आहे तरी कोण, कोणाला काही समजायला मार्ग नसतो. आणि तेवढंच तिथे सोनलची बोल्ड अशी एंट्री होते. ती सुंदर असं वॉक करते, सुंदर असा कॅटवॉक करते. पण जेव्हा ती चष्मा काढते, डोळ्यांवरचा चष्मा काढते, तेव्हा तिथे बसणाऱ्या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. कारण आदित्य, अहिल्या सगळ्यांना कळून चुकलेलं असतं, ही सोनल वगैरे नाही आहे, तर त्यांची पारू आहे. आणि हे पाहून तर आदित्य परत अहिल्या या दोघांना पुरताच धक्का बसलेला असतो. त्यांची बुबळं डोळ्यातनं बाहेर आलेली असतात. आदित्य जोरातच ओरडतो, पारू ही तर माझी पारू आहे, पण पारू इतकी बदलली कसं काय. पारू आता खूपच कॉन्फिडेंटली रॅम्प वॉक करते. ती सगळ्यांसमोर येते आणि बोलते, हाय माय सेल्फ सोनल चौहान. आणि अशा प्रकारे तिने तिची पूर्णपणे आयडेंटिटी बदललेली असते. आदित्यला काही समजायला मार्ग नसतो. तो म्हणत असतो, आई अगं हे सगळं काय आहे, पारू स्वतःला सोनल का म्हणवतीये. पण जितका त्यांना धक्का बसलेला असतो तितकाच आनंदसुद्धा झालेला असतो पारूला जिवंत बघून. ही नक्की पारूच आहे का तिच्यासारखी दिसणारी कोणीतरी दुसरी व्यक्ती आहे, त्याला काही समजायला मार्ग नसतो. दोघेही पूर्णपणे गोंधळून गेलेले असतात. पण प्रेक्षकांनो, ती पारूच असते. तिने आता स्वतःला बदलण्याचा निर्णय घेतलेला असतो. या 6 महिन्यामध्ये तिने खूप मोठी मेहनत घेतलेली असते, स्वतःवरती काम केलेलं असतं. ती इंग्लिशसुद्धा आता बोलायला शिकलेली असते. आणि अशा प्रकारे साधीसुधी पारू आता खूप मोठी बोल्ड स्टेटमेंट बनलेली असते, खूप मोठी फॅशन डिझायनर बनलेली असते. तिच्या लाईफस्टाईलमध्ये पूर्णपणे आता चेंज झालेला असतो. आणि याचं एकच कारण असतं, ते म्हणजे अहिल्या. पारू इतकी चांगली वागत असते तरीसुद्धा अहिल्याला तिच्या स्टेटसचं पडलेलं असतं. आणि त्यामुळे आता अहिल्याच्या नाकावरती टिचून पारू इतकी मोठी मॉडेल बनलेली असते. तेव्हा आता इतकी मोठी मॉडेल बनल्यानंतर, इतका मोठा तिचा स्टेटस झाल्यानंतर आता तरी अहिल्या तिला स्वीकारेल का. आता तर कारण पारू मराठी, हिंदी आणि इंग्रजी हे सगळंच बोलायला शिकलेली असते. अहिल्याचा जो स्टेटस असतो तोच आता पारूचा झालेला असतो. 4 लोक पारूला तिच्या स्टेटसवरून ओळखायला लागलेले असतात. तेव्हा आता अहिल्या काय करेल, आता तरी होणाऱ्या सुनेला स्वीकारेल का. पण पारू आता परत आदित्यकडे परत येईल का, हे सुद्धा बघणं तितकंच इंटरेस्टिंग ठरणार आहे प्रेक्षकांनो. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. टिल देन बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.